विठ्ठल भाऊ 2 बॉल. आणि या ठिकाणी अजय भाऊ इंगळे इकडे या कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोड्या वेळात तुमचे पप्पा तुम्हाला बोलवत आहेत. चला लवकरात लवकर हा सामना चालू करा. आणि मेन अंपायर आहेत ते आकाश भाऊ बॉल घ्या आणि ते बॉल जे झालेले आहेत ते विठ्ठलकडे देऊन द्या, म्हणजे तुमच्या खिशाला थोडा त्रास होणार नाही. नवीन 2 बॉल तुमच्याकडे ठेवा, जो लागेल तो घ्या. चला आता होणारा सामना चॅम्पियन वर्सेस बोता काजी. कौन होगा किस पे भारी? हाँ भाई देखने की बारी. आणि या ठिकाणी एक्स्ट्रा प्लेयर बोत्ताकाजी संघाचा आलेला आहे. चॅम्पियन संघाचा एक्स्ट्रा प्लेयर आहे का? आतिफ पाणी पिऊन आतिफ या ठिकाणी. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो ऑन द स्क्रीन. या ठिकाणी लंच ब्रेकला थोडा लेट झालेला आहे. पहिला दिवस होता, कार्यक्रमाचे उद्घाटक थोड्या वेळाने आले. आणि या ठिकाणी आलेले आहेत सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे सचिन भाऊ जंजाळ, सचिन आबा जंजाळ यांना वाडेगाव मध्ये जास्तीत जास्त ओळखले जाणारे सचिन भाऊ जंजाळ या नावाने. आणि VIP बॉक्स मध्ये तुमचं स्वागत आहे. नो बॉल रेट आहे का? थांबा थोडं. व्हाईट प्लस 1 बाउन्स. या ठिकाणी व्हाईट प्लस 1 बाउन्सचे डिसिजन. आणि या ठिकाणी दुसरा बॉल इंदू चेंडू जात होता, परंतु जबरदस्त गोलंदाजी अहमद कडून. बघतोय तो एक बॉल. आणि या ठिकाणी खेळतोय तो योगेश. खूप जबरदस्त गोलंदाज आहेत ते अहमद. 3 बॉल मध्ये बॅट मधून येतोय फक्त 1 रन. आणि टीमचा आयकॉन येतोय शुभम बॅटिंगला. बघूया काय करतोय तो अहमद समोर. या ठिकाणी 36 बॉल आणि बॉल जातोय तो फायनेकच्या दिशेने. 1 रन. आणि या ठिकाणी दिशाहीन चेंडू वाईड बॉल. आकाश भाऊ वानखेडे अंपायर. आणि या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे टोलवण्याचा प्रयत्न आणि बॉल जातोय तो परवेज राहील. चांगले क्षेत्ररक्षक. आणि या ठिकाणी विकेटचं पतन. पहिला विकेट अहमदच्या खात्यामध्ये. योगेश जातोय तो पविलियन मध्ये. खूप चांगल्या प्रकारची कॅच घेतलेली आहे परवेज. या ठिकाणी आणि काल खूपच जबरदस्त प्रकारे मुंबई इंडियन्स या ठिकाणी पराभूत झालेले आहे. आता सर्व कॉमेंटेटरचे इकडे पाहतील, कारण मुंबईचे फॅन्स या ठिकाणी भरभरून आलेले आहेत. मुंबईचे फॅन आम्ही स्कोरिंग करायला बसवतो इथं. मुंबईच्या फॅन्सला काही या ठिकाणी व्हॅल्युबल देत नाही आम्ही. फक्त आकाश पळसकरच एक आहेत की ते आमचे सिनियर आहेत, त्यामुळे ते ठीक आहे. बाकी विनय हे काही नाही. आणि या ठिकाणी कट करण्याचा प्रयत्न, जबरदस्त असा सिंगलचा प्रयत्न.
या ठिकाणी शुभम भोताकाजीचा शुभम बॉल जातोय तो मिड विकेटच्या क्षेत्राकडे आणि शुभमच्या खात्यामध्ये येतोय 2 रन. तिसऱ्या रनचा कॉल परंतु नाकारलेला आहे तो शुभमनी. इरफान आणि शुभम बघूया आपल्या संघाला कुठपर्यंत पोहोचवतात ते. 1 षटकानंतर स्कोर झालेला आहे ते. पाच धावा आणि सेकंड ओव्हर घेऊन येत आहे तो साजिद मिर्झा. तौसिफ मिर्झाचे चुलत भाऊ. एक ओव्हर नंतर स्कोर झालेला आहे तो 7 रन. 1 ओव्हर 7 रन आणि येतोय तो साजिद मिर्झा. सामना करेल तो इरफान. बघूया काय करतात आपल्या संघासाठी दोघंही. या ठिकाणी नॉकआउट सामने या ठिकाणी आणि खूप प्रकारे चांगला खेळण्याचा प्रयत्न परंतु समोर येतोय तो शाहरुख. खूप जबरदस्त असा आयकॉन खेळाडू सस्तीचा शाहरुख. चांगल्या प्रकारची फिल्डिंग करतोय तो. चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षक आणि सोहेल थोडा नाराज. गच्चाळ क्षेत्ररक्षक आणि खूप मोठे नाव शोहेब, शादात, साजिद मिर्झा, परवेज राही. जबरदस्त असा चॅम्पियन वाडेगाव, डिफेंडिंग चॅम्पियन WPL सीझन 1 चे चॅम्पियन वाडेगाव. सोहेल राही, परवेज राही, कुणाल पांडे आणि हार्दिक पांड्यांची जोडी. या ठिकाणी जबरदस्त बाउन्सर, तिखा बाउन्सर, 1 बाउन्स, 1 नंबर बॉल. खूप प्रश्न विचारतोय तो साजिद शुभमला आणि शुभम बोलतोय उत्तर भेटत नाही आहे. जबरदस्त गोलंदाजी साजिद मिर्झाकडून बघायला मिळतोय ते. शुभम संघ ढासाळत आहे. पॉवर प्लेचा काही फायदा या ठिकाणी बोताबाजी संघाकडून दिसत नाही आहे. आतापर्यंत खूप जबरदस्त गोलंदाजी आणि खूप चांगला फटका या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न करतो. शाहरुख सस्ती येतोय आणि शाहरुख सस्ती या ठिकाणी कॅच घेतोय बाबू हिलावर. जबरदस्त कॅच, जबरदस्त फिल्डिंग बाबू हिलावर. साजिद मिर्झाला मिळतोय ते पहिली विकेट आणि शुभम जातोय तो परत. बघूया आता बोतागाजी संघाला कोण झेलेल. बोतागाजी संघाचे जे रचलेला आहे पविलियन मध्ये आणि आता इरफानची साथ देण्याकरिता येतोय तो पंकज आणि इरफान. बघूया आपल्या संघाला कुठपर्यंत पोहोचवतात ते. खूप जबरदस्त प्रकारची जोडी. खूप अंडर प्रेशर मॅचेस यांनी विन केलेल्या आहेत. 3500 ओव्हरीन प्लस रन या जोडीचे इरफान आणि पंकज. बॉल टाकतोय तो साजिद आणि खूप प्रकारे बीट केलंय ते. ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 ओव्हर नंतर धावसंख्या झालेली आहे ते. आणि 2 ओव्हर नंतर धावसंख्या झालेली आहे ते 8 धावा. या ठिकाणी एकच धाव साजिद मिर्झाकडून खर्च केलेले आहे. खूप जबरदस्त या ठिकाणी षटक घेऊन आले साजिद मिर्झा आणि या ठिकाणी स्वतःचा दुसरं षटक आणि टीमचं तिसरं षटक घेऊन येतोय तो अहमद. खूप जबरदस्त लेफ्ट आर्म बॉलर. या ठिकाणी नूर अहमद, फिरकीचा बादशाह, जादुई स्पिनर, चॅम्पियन संघांचा अहमद. आणि पॉवर प्ले नंतर 4 प्लेयर बाहेर जाऊ शकतात. हा नियम या ठिकाणी पंच कमिटीने केला आहे. 5 असतात परंतु या ठिकाणी ग्रामीण क्रिकेट, टेनिस क्रिकेट मध्ये आपल्या इकडे हा थोडा वेगळा निर्णय. 4 प्लेयर बाहेर. या ठिकाणी अहमद
खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी फटका मारलेला आहे, परंतु मिड विकेटच्या दिशेने जातोय आणि बॉलच्या खाली येतोय तो अच्चू. जबरदस्त कॅच या ठिकाणी. रेहान, छोटा रेहान म्हणून ओळखला जाणारा छोटा रेहान, लेकिन बड़ा धमाका छोटा रेहान. या ठिकाणी येतोय तो मंगेश. इरफानची साथ, पंकजची साथ देण्याकरिता या ठिकाणी मंगेश. जबरदस्त बॉलर नूर अहमद, चेन्नई सुपर किंग्सचा बॉलर, येल्लो आर्मी मध्ये खेळतोय. आणि दिशाहीन चेंडू, वाईड बॉल. जबरदस्त बीट, मागे बीट करतात ते बॅट्समनला, समजत नाही बॉल बाहेर जातो की अंदर येतोय. बीट होत आहेत ते बॅट्समन. खूप चांगल्या प्रकारचा बॉलर नूर अहमद. या ठिकाणी लॉंग ऑफच्या दिशेने परवेज राही, चांगले क्षेत्ररक्षण, 1 रन. जबरदस्त यॉर्कर, या ठिकाणी वाईड यॉर्कर आणि अपील केलेली आहे. अंपायर डिसिजन नोट आउट. बॉल आणि या ठिकाणी कॅचचा प्रयत्न, परंतु मोठी हाईट असूनही छोटी पडली. आणि या ठिकाणी चांगला रनआउटचा प्रयत्न, परंतु यार थोड़ा गलत थ्रो. छोटा रेहान, शोएब भैया नाराज होते हुए, क्योंकि और एक विकेट का पतन हो सकता था, लेकिन गलत एंड का थ्रो, इसीलिए आणि 3 ओव्हर नंतर धाव संख्या जाते ते 12 रन. 3.3चा रन रेट या ठिकाणी. 4 रन प्रति ओवर. शाहरुख सस्ती बॉलर, शाहरुख भाई आइकॉन खिलाड़ू, सस्ती से बिलोंग करते, चैंपियन वडेगांव में इस बार आइकॉन करके ले रहे, खेल रहे सस्ती शाहरुख. या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत चॅम्पियन संघाकडून पाहायला मिळालेली आहे. सर्व गोलंदाज खूप चांगल्या प्रकारचा संघ सजवलेला आहे. तो सोहेल कॅप्टन. जबरदस्त यॉर्कर, या ठिकाणी रनआउटचा प्रयत्न, परंतु मिसफील्ड आणि कॅप्टन नाराज आहेत. थोडे फिल्डिंग नुसार थोडे चेंजेस फिल्डिंग मध्ये करावे लागतील. रागावतात ते कॅप्टन. WPL मध्ये डिफेंडिंग चॅम्पियन आहेत ते सोहेल राही. कॅप्टन आहेत ते कॅप्टन, ओनर कॅप्टन, कोच, ॲज अ कोच, फिल्डिंग कोच आहेत ते, परंतु कधी कधी तेच स्वतः मिसफील्ड करतात. चालते, एवढं तेवढं काय हरकत नाही. खूप चांगल्या प्रकारचा ओव्हरच्या दिशेने टोलवलेला आहे आणि मिर्झा भागतोय तो त्यांच्या बॉल मध्ये आणि खूप चांगल्या प्रकारचा एफर्ट या ठिकाणी पाहायला मिळतोय. ते आपण अंपायर चेक करू. आणि तो दुसऱ्या शेतामध्ये, या शेतातून त्या शेतात, परंतु रन वाचवायचे. साजिद मिर्झा, जबरदस्त फिल्डिंग एफर्ट या ठिकाणी. चांगल्या प्रकारे आता सोहेलच्या चेहऱ्यावर थोडी स्माइल. असा संघ चालवावा लागेल शेवटपर्यंत. या ठिकाणी पुन्हा एकदा त्याच दिशेने त्याच फिल्डर कडे टोलवलेला आहे आणि पुन्हा एकदा प्रयत्न, परंतु या ठिकाणी क्रिकेट आहे, फुटबॉल नाही. पायाने जमणार नाही, हातानेच करावे लागेल. आणि बॉल जातोय सीमारेषा पार, चौकार. आणि स्कोर होते ते 4 ओव्हर नंतर 20 धावा. शाहरुख भाई 20 धावा. स्कोर झालेला आहे. बोताबाजी संघ पूर्ण ढासाळलेला दिसतोय. दस्तापूर संघाला त्यांनी 1 साइड मात दिली होती.
परंतु WPL चॅम्पियन, डिफेंडिंग चॅम्पियन, टीमचं नावही चॅम्पियन वाडेगाव. बघूया रेहान अहमद, डॉक्टर रेहान अहमद या ठिकाणी बॉलिंग करतायत आणि यॉर्करचा प्रयत्न आणि कोच ॲज अ कोच सोहेलच्या पाठीमागून बॉल जातोय. जबरदस्त छोटा रेहानची फिल्डिंग आणि डेंजर एंड थ्रो, रॉकेट थ्रो, जबरदस्त या ठिकाणी फिल्डिंग आणि एक धाव. पुन्हा एकदा बीट केलंय बॅट्समनला आणि खूप चांगल्या प्रकारची स्तुती होते ते किपर कडून. शोएब बाय, वाडेगावचा पप्पू, बाजारचा बादशाह. वाईड बॉल, अंपायरचा डिसिजन वाईड बॉल. या ठिकाणी चांगल्या प्रकारे विकेट किपिंग केलेले आहेत ते विकेट. जातोय तो परत. आणि या ठिकाणी आलेले आहेत गौतम. बघूया आपल्या संघासाठी काय प्राधान्य देतील ते. गौतम, पूर्ण टीम ढासळलेली आहे आणि अशक्य असं काहीच नाही. बघू आपण काय करतात ते आपल्या संघासाठी. चांगली फिनिशिंग टच या ठिकाणी द्यावं लागेल. ताज गोल्डननी जसा फिनिशिंग टच दिला होता, असीम 6 बॉल मध्ये 22 धावा काढून त्यांनी आपल्या संघाला विजयी केलं. असा फिनिशिंग टच या ठिकाणी भोतागाजी संघालाही द्यावं लागेल. चॅम्पियन संघाला रोखण्यासाठी एवढं या ठिकाणी चांगल्या प्रकारची झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु थोडं ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये या ठिकाणी कॅच सुटलेले आहे. खूप इझिली तुम्ही ते कॅचला घेण्याचा प्रयत्न केला, परंतु ओव्हर कॉन्फिडन्स नॉट अ क्रिकेट. ऍक्टिंग नॉट ऍक्टिंग. आणि हे बघा त्या विकेटचं महत्व. हे जबरदस्त या ठिकाणी कॅच आणि सॉफ्ट सिग्नल आउट. जबरदस्त विकेट, क्लिअर आउट. इतकं बोलते फिल्डिंग. हा रिव्ह्यू करू आपण त्यासाठी बघू, परंतु क्लिअर आउट आहे. हा तरी तुम्हाला एक वेळा चेक करतो, काही हरकत नाही, चालून जाईल. या ठिकाणी तुमचे दादा बसलेले आहेत, ते बघतीलच. आणि डिसिजन येतोय ते पेंडिंग डिसिजन. जबरदस्त कॅच या ठिकाणी छोटा रेहान. परवेजला बोललो तर या छोट्या रेहानला थोडा राग आला आणि त्यांनी एक चांगले एफर्ट देऊन चांगल्या प्रकारची कॅच या ठिकाणी घेतली. नाहीतर परवेजला थोडं बोललो असतो. त्याला मोटिवेट केलं, बोलतोय तो, त्याला मोटिवेट केलं त्यांनी की परवेजला बोलतो छोटा रेहान की फील्डिंग सिखाना है तो मेरे से क्लास कर ले. आणि सॉफ्ट सिग्नल आउट आहे. या ठिकाणी 12वा प्लेअर तुमचा बसलेला आहे भाऊ आणि सॉफ्ट सिग्नल क्लिअर आउट आहे. जबरदस्त फिल्डर आहे तो छोटा रेहान. धाव संख्या जातोय ते 26 रन आणि येतोय तो कॅप्टन रशीद. बॉलर आहे, परंतु या ठिकाणी बॅटिंगही करावी लागेल. या ठिकाणी तशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. आणि जबरदस्त बॉलिंग करण्याला येतोय तो परवेज राही, कॅप्टनचे भाऊ म्हणजे हार्दिक पांड्याचा भाऊ या ठिकाणी कुणाल पांड्या. बघूया जबरदस्त पेस, 140 किलोमीटर प्रति घंटा. बॉल दिसलाही नाही. ये वाली मुझे नहीं दिखी, अगली वाली तुझे नहीं दिखी. लेकिन शायद इन्होंने विक्स की गोली खाई ही नहीं. वाइड बॉल, अंपायर डिसीजन वाइड बॉल. 140 प्रति किलोमीटर घंट्याने बॉल टाकत आहेत ते. या ठिकाणी जबरदस्त बॉल बीट करतात ते वेळोवेळी. बॅट्समनला बीट करतोय, खेळतोय तो चॅम्पियन संघ. आतापर्यंत खूप अटॅकिंग बॉलिंग त्यांची. आणि सोहेल भाऊ दिसतीलच आपल्याला 6व्या ओव्हर मध्ये. जबरदस्त या ठिकाणी आणि अंपायर डिसिजन आउट, क्लिअर विकेट. आणि शेब बोलतोय, शेब बघतोय त्याच्या हाताकडे 140 प्रति किलोमीटर घंट्याचा बॉल पकडणं विदाउट ग्लव्स इम्पॉसिबल. परंतु तुम्हाला उद्या
तुम्हारा मोठमोठे सितारे कंचनपूर वर्सेस छत्रपती 11 वाडेगाव. सचिन प्रधान ॲज अ बेस्ट विकेट किपर ऑल महाराष्ट्र. आणि या ठिकाणी दिसेल तुम्हाला कबड्डीचा चिता. व्हाईट प्लस 1 रन. आणि कबड्डीचा चिता उद्या छत्रपती 11 मध्ये ॲज अ बॉलर खेळेल. बॅटिंगला रवीला चान्स आहे. योगेश. आणि या ठिकाणी क्लीन बोल्ट केलेला आहे प्रवेश राही. 140 प्रति किलोमीटर 145 किलोमीटर प्रति घंटाचा बॉल हा. आणि बॅट्समनला दिसलाय नाही. खूप जबरदस्त चांगल्या प्रकारे डायरेक्ट दांडी गोल. आणि या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे उडवण्याचा प्रयत्न आणि बॉलच्या खाली येतोय क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी धडकलेले आहेत. आरामात कॅच होती ती पॉइंटच्या फिल्डरची. आणि छोटा रेहान थोडा बचके. या ठिकाणी धडक झालेली आहे. शुएब भैया मला नाही वाटत ते शुएब भैयाची कॅच असेल. या ठिकाणी इंजर्ड झालेले असतील तर त्यांनी सबस्टिट्यूट केलं तर चालेल. हे बघूया. हे चांगलं चित्र नाही आहे ग्रामीण क्रिकेट मध्ये. या ठिकाणी मौसम बदलता हुआ रंग बदलता हुआ मौसम. रन आउट. या ठिकाणी बॉल किती झाले बॉल लास्ट आहे का? ओव्हर समाप्त झालेला आहे. ठीक आहे वाईट. चला ठीक आहे. या ठिकाणी शेवटचा बॉल घेऊन येत आहे तो परवेज. बघूया. या ठिकाणी हे करत दुसऱ्याचा प्रयत्न आणि इकडच्या बेल्स पडलेल्या आहेत. तिकडच्याही बेल्स पडतील आणि ओव्हरची समाप्ती झालेली आहे. स्कोर संख्या झालेली आहे ते तुम्ही पवेलियन मध्ये गेल्यानंतर सांगेलच मी 2 मिनिटात. या ठिकाणी धाव संख्या झालेली आहे ते 33 धावा.
ते खूप साऱ्या कमेंट केल्या. ताज गोल्डन टॉस विन अँड शादाद आणि रेहान चॅम्पियन कडून येतोय तो फलंदाजी करण्यासाठी. लेफ्टी आणि रायटी कॉम्बिनेशन. बॉलर नेम आहे ते इरफान. आणि या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचा टोलवण्याचा प्रयत्न आणि बॉल जातोय तो दोन फिल्डरच्या मधोमध. आणि खूप चांगल्या प्रकारचा जडेजा थ्रो, रॉकेट थ्रो, परंतु रेहानने नाकारलेला आहे. नाहीतर इथं त्यांचं धोक्यामध्ये. ताज गोल्ड विन द टॉस अँड बॅट फर्स्ट. गुड डिसिजन. या ठिकाणी यानंतर झाल्याबरोबर लवकरात लवकर त्यांनी मारसूड संघाला विनंती आहे लवकरात लवकर फिल्डिंग या ठिकाणी सजवावी. आणि या ठिकाणी रेहानला बीट करतोय तो, लेग बायच्या स्वरूपात निघतोय तो 1 रन. या ठिकाणी चांगला टोलवण्याचा प्रयत्न आणि रनआउटचा प्रयत्न आहे, परंतु नाकामयाब. चांगला थ्रो होता परंतु शुभम भाऊ या ठिकाणी अनसक्सेस. चांगल्या प्रकारे जबरदस्त थ्रो होता, रॉकेट थ्रो, परंतु हर कोई MSD नहीं है. या ठिकाणी शादात बघूया इरफान समोर काय करतोय तो. पॉवर प्ले चालू आहे आणि चांगला खाली राहिला थोडा बॉल. बीट झालाय तो शादात आणि रेहान. चांगला रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं कॉम्बिनेशन. खूप वर्षापासून सोबत खेळतायत ते रेहान शादात. जबरदस्त कॉम्बिनेशन. 2,500 प्लस त्यांचे रन पार्टनरशिपचे खूप चांगल्या प्रकारचं कॉम्बिनेशन. लेफ्टी रायटी चॅम्पियन संघाचे प्रमुख फलंदाज. आणि बॉल थोडा खाली राहतोय, नाराज आहे तो शादात. या ठिकाणी इरफानचा समोर असेल वाडेगावचा आयकॉन रेहान. जबरदस्त यॉर्कर करण्याचा प्रयत्न आणि बॉल जातोय तो मिड विकेटच्या क्षेत्राकडे, मिड विकेट पॉइंट कडे आणि 1 रन चुरून. या ठिकाणी ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ते 7 रन. थाला फॉर अ रिझन. या ठिकाणी चॅम्पियन संघाचे 1 ओव्हर नंतर 7 धावा बिनबाद. आणि या ठिकाणी बॉलर येतोय तो रशीद. बॉलरचं नाव आदित्य, बॉलर नेम आदित्य. आणि बॅटिंग करतोय तो रेहान. लेफ्ट हँड बॅट्समन, आयकॉन बॅट्समन, वाडेगावचा आयकॉन. दुसरा ओव्हर घेत आहे तो आधी. पॉवर प्लेचा दुसरा ओव्हर. बघूया दिशा इन चेंडू, अंपायर डिसिजन बघूया. या ठिकाणी रनआउट करण्याचा प्रयत्न, परंतु वाईट बॉल प्लस 1 रन. वाईट प्लस 1 2 धावा, 9 धावा टोटल. राईट आर्म ओव्हर द विकेट आधी. या ठिकाणी चांगला टोलवण्याचा प्रयत्न, परंतु बॅट्समनच्या डोळ्याला बॉल लागलेला आहे. चांगले चित्र नाही आहेत. बघूया थोडं सांभाळून. आणि यानंतर होणारा सामना ताज गोल्डन वर्सेस मारसूड, छत्रपती 11 मारसूड. दोन्ही संघ या ठिकाणी जबरदस्त विजय झालेला. आणि या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगल्या प्रकारचा कॅच आणि अंपायर डिसिजन कॅच आउट. शादात जातो तो, त्याच्या डोळ्याला बॉल लागलाय. नाहीतर खूप मोठ्या मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा शादात.
युनिक सेल्स अँड मोबाईलचे ओनर शादात खान, वाडेगाव मध्ये कमी आणि स्वस्त दरात फायनान्स करून देणारे शादात खान आणि फॅमिली रेस्टॉरंटचे ओनर अजित भैया या ठिकाणी हॉटेलवर जाताना खूप चांगल्या प्रकारचे स्माईल. बरोबर या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचं कॉम्बिनेशन बॅटिंग बॉलिंग मध्ये. रेहान नॉन स्ट्रायकर, बाबू इलावर सर्व 10-10, 15-15 गेली 15 वर्ष झाले सोबत खेळणारे सर्व प्लेयर. चांगलं कॉम्बिनेशन. बाबू इलावर सामना करेल तो आधीचा. बघूया पॉवर प्लेचा काय फायदा घेतील ते. सर्कलच्या बाहेर दोनच प्लेयर. या ठिकाणी बॅट बोला चांगला परंतु ना कामयाब झालाय. चांगला चेअरअप मिळतोय त्या आधीला. या ठिकाणी चांगला स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षक पडतो तिच्या मागे. तोपर्यंत बाबूच्या खात्यामध्ये होऊन जातील 2 रन ॲड. चांगल्या प्रकारचा कट करण्याचा प्रयत्न आणि 2 रनसाठी यशस्वी. या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचा प्रयत्न आणि परंतु रिप्ले. या ठिकाणी शादात जसा परतला तसाच बाबूही परतला. बॉलरही तोच, फिल्डरही तोच. बॅट्समन बदलला बाबू इलावर आणि आता येतोय बॅटिंगला येतोय तो. नाव चांगला एक स्वाभाविक आणि चांगला प्रेमळ एक खेळाडू साजिद मिर्झा येतोय बॅटिंग साठी रेहानची साथ द्यायला. दोन्ही लेफ्ट हँड बॅट्समन. प्रत्येक सामना या ठिकाणी नॉकआउट आणि या टीम मधला विनर आणि नंतर होणारा ताज गोल्डन वर्सेस मारसूड या मधला विनर दोघांचा मॅच होणार आणि एक टीम डायरेक्ट जाणार ते सेमीफायनल साठी. 11 तारखेला भेटेल ते. या ठिकाणी बार बीट होतोय तो साजिद आणि ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 ओव्हर नंतर 2 ओव्हर नंतर धाव संख्या झालेली आहे ते 11 रन. 12 बॉल मध्ये 11 रन. या ठिकाणी लेवल मध्ये चालतोय स्कोर 12 बॉल 11 रन, 2 ओव्हर 11 रन. आतापर्यंत लेवल मध्ये चालतोय ते. या ठिकाणी पॉवर प्ले समाप्तीनंतर 30 यार्डच्या बाहेर 4 खेळाडू तुम्ही ठेवू शकता आणि बॉलिंग घेऊन येत आहे तो साहिल. बॉलर नेम रशीद. बॉलर नेम कुणाल. इरफान. या ठिकाणी रेहान सामना करतोय तो इरफानचा. चांगला गोलंदाज. पर्सनल दुसरा आणि टीम साठी तिसरं षटक घेऊन येत आहे तो इरफान. यानंतर बघायला मिळेल आपल्याला ताज डायमंड वर्सेस छत्रपती 11 मारसूड.
खूप जबरदस्त होणारा महामुकाबला, महासंग्राम, छत्रपती प्रीमियर लीग सीझन 1 पहिला दिवस. आणि जबरदस्त या ठिकाणी मोठमोठे सितारे टेनिस क्रिकेट मधले बाळापूर तालुका, बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा सर्व या ठिकाणी पार्टिसिपेट झाले. खूप चांगले खेळाडू या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळाले. उद्या या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे जोरदार असं मिड विकेटच्या क्षेत्राकडे बॉल जातोय, तो सीमारेषा पार आणि षटकार. रेहानच्या बॅट मधून येतोय तो पहिला षटकार आणि खूप चांगल्या प्रकारचे स्माइल दोघांच्याही चेहऱ्यावर. आणि सोहेल राही कधी बॅटिंगला येतील ते. रेहान यानंतर येणार तो सोहेल राही, टीमचा आयकॉन खेळाडू, कॅप्टन. या ठिकाणी वाडेगावचा चिता योगेश पाण्याची व्यवस्था करतोय तो प्लेयर साठी. त्यांना उचल खचलचं काम मोठ्याच्या हाती, गाडी चालवायचं आपल्या हाती. पाणी आणलं तर म्या आणलं. या ठिकाणी पाण्याची व्यवस्था झालेली आहे. आणि यानंतर होणारा सामना ताज डायमंड वर्सेस छत्रपती 11 मारसूळ. जबरदस्त या ठिकाणी मिड विकेटच्या क्षेत्राकडे बॉल जातोय तो सीमारेषा पार आणि रेहानच्या बॅट मधून येतोय तो दुसरा षटकार. आणि या ठिकाणी चॅम्पियनला या संघामध्ये या मॅच मध्ये विजय होण्याकरिता 4 धावांची आवश्यकता. आता फक्त 3च धावांची आवश्यकता. व्हाईट प्लस व्हाईट बॉल. या ठिकाणी चांगला लेग बॉयच्या सुरुवात येतोय तो 1 रन आणि साजिद मिर्झा करेल त्याला फिनिश असं वाटतंय मला. आणि खूप चांगल्या प्रकारचा षटकार या ठिकाणी सरळ बॅटने खेळलेला आणि मला वाटलंच आणि मी बोललोच, परंतु नाराज आहेत सर्व प्रेक्षक. सोहेल बॅटिंगला आला नाही, परंतु पुढच्या मॅच मध्ये सोहेल नक्की ओपनिंग करेल अशी अपेक्षा. सोहेल मला बोलला होता नॉकआउट WPL चे चॅम्पियन, सीझन 1 चे चॅम्पियन सोहेल राहे. खूप मेहनत करतात ते. या ठिकाणी अंपायर बॉल